वेळेला शेवट आहे, त्या वेळेला सुद्धा विदुर काकाची आठवण भगवान श्रीकृष्णाने केलेली आहे की उद्धवा, माझा एक परम भक्त या वेळेला मला भेटलेला नाही आहे, पण मी काही जे तुला सांगतो तेच मैत्रेय ऋषी काका विदुराला सांगतील. एवढं सांगण्याचा मतितार्थ आहे की आपण आपल्या अंतकाळाच्या वेळेला देवाचं नाव मुखाला यावं असं वाटतं, पण निजधामाला जाताना देव ज्याची आठवण करतो ते केवढा महान पुण्यशील भक्त असेल. विदुर काका हे मागील जन्मातील दंड देणारा एक शासन आहे. मागचा जन्म विदुर काकाचा यमराजाचा आहे, पण मांडवगण नावाचे ऋषी आहेत आणि मांडवगण नावाच्या ऋषीला, त्या मांडवगण ऋषीला निष्कारण फाशीवर जाण्याची असणारी वेळ आली होती. चोरांनी चोरी केली आणि त्या सैन्याने राजाच्या असणार पाठलाग केला. चोराला वाटला आता आपण सापडणार, त्यांनी ते धन असणार त्यांच्या आश्रमामध्ये टाकून दिलं. चोर पुढे निघून गेले. मागे असणार पाठलाग करणाऱ्यांनी पाहिलं चोर इथंच शिरलेले. पाहिलं तर त्या परिसरामध्ये आपल्या वस्तू धन दिसू लागलेले. त्यांनी सांगितलं की याच ऋषीने चोरी केली किंवा हेच ऋषी चोराला आश्रय देतात. करणारापेक्षा मार्गदर्शन करणारा म्हणा, त्यांना सांभाळणारा म्हणा किंवा त्यांना आश्रय देणारा, याला पाप जास्त म्हणावं लागेल. तसा अर्थ सांगितलंय, केले पाप जेने दिले अनुमोदन, दोन्हीशी पतन सारिकेची. म्हणून त्या ऋषींना असणार गुन्हेगार समजूनच त्यांनी राजाच्या दरबारामध्ये हजर केलं. राजाने कुठला विचार केला नाही आहे, म्हणजे यांना फाशीवर द्या. पण त्या काळामधला सूळ सुद्धा कठीण होता दादा. पण ज्या वेळेला त्या सुळावर द्यायचं होतं त्या वेळेला सुळानं मात्र ऋषींना कुठल्याही प्रकारचा त्रास दिला नाही, कारण त्यांना सुळावरच जात नव्हते, त्यांना फासही चढत नव्हता. हे पाहून त्या मारेकऱ्यांनी बातमी राजाला सांगितली. राजा, महान व्यक्ती आहे कोणीतरी, सूळ फास बाधा करत नाही. त्यावेळेला राजाने जाऊन क्षमा मागितली. पण महाराज, मांडवगण ऋषी गप्प बसले नाही. त्यांनी सांगितलं ते समान माणसं आहेत. त्यांनी यमराजाला प्रश्न केला, का रे बाबा, शिक्षा देणारा सामान्य मनुष्याला तू आहेस ना, तुझ्या लक्षात नव्हतं का मी चोरी केली नाही म्हणून? तरीही तू मला दंडाला पात्र का केलंस? पुढच्या योनीमध्ये दासीपुत्र म्हणून होशील आणि तेच मांडवगण ऋषीचा शाप म्हणून यमराज विदुर काका झाले. पण होते दासीपुत्र, पण बुद्धिवान आणि नीतिवान होते. आणि त्या वेळेला त्यांनी आपला प्रवास केला. गंगाद्वारला गेले. गंगाद्वारला गेल्यानंतर विदुर मैत्रेय संघ घडला. विदुराचा आणि मैत्रेय ऋषींचा समागम म्हणजे संगत घडली आहे. आणि त्यामुळे त्या असणाऱ्या मैत्रेय ऋषीने त्यांना भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगितलं. आणि तिथून पुढं पुन्हा परत भागवताचे 10 लक्षण सांगितले. राजा परीक्षितीचा प्रश्न आहे. शुकाचार्य भगवान भागवत कथा सांगतात. विदुर काकांचा प्रश्न आहे.
मैत्रेय ऋषी भागवत सांगतात, शौनक ऋषींचा प्रश्न आहे, सूत महाराज भागवताची कथा सांगतात आणि भक्तीविषयी देव ऋषी नारदांचा प्रश्न आहे. सनकादिक, सनातन, सनंदन हे 4 मानसपुत्र ब्रह्मदेवाचे देव ऋषी नारदांना भागवत कथा सांगतात. एकाला प्रश्न विचारतात. त्याच वेळेला राजा परीक्षितीने प्रश्न विचारला. ही कालची कथा आहे. आणि त्या वेळेला पहिला प्रश्न सांगितला, या सृष्टीवरती पहिलं कोण होतं? ज्याला आपण आदिनारायण म्हणतो, ज्याला आदि पुरुष म्हणतो. आणि त्यांनी असणारं ब्रह्मदेवाला अवतीर्ण केलं आणि तिथून हे 4 मानसपुत्र ते सृष्टीची निर्मिती करू शकले नाही. पुढे असणार थोडासा कथाभाग गहन आहे. पहिला देह असणारा ब्रह्मदेवाने टाकला. ते देह टाकल्यानंतर एका देहाचे 2 देह झाले. त्याला काया म्हणतात या शरीराला. त्याच्यापासून 2 मानसपुत्र निर्माण झाले, एक स्त्री आणि एक पुरुष. ते पहिला या सृष्टीवरचा माणूस जो आहे ते स्वयंभू म्हणू आहे. त्या स्वयंभू म्हणूची आणि शतरूपा राणी इथून असणारी या दाम्पत्यापासून म्हणा, या स्त्री पुरुषापासून म्हणा, सृष्टीची निर्मिती झालेली आहे. आणि त्यांना 5 अपत्य, 5 मुलं, 5 सुपुत्र झाले. त्यापैकी 3 कन्या आणि 2 पुत्र. उत्तानपाद एका मुलाचं नाव आहे, प्रिव्रत एकाचं नाव आहे आणि असणारी देवहूती, आकुती आणि प्रसूती अशा 3 कन्या. पुढे असणारा वंश विस्तार मनूचा सांगितलेला आहे. आपल्याला थोडक्यात सांगायचं, आकुती असणारी प्रचिनाला दिली, प्रसूती असणारी दक्षाला दिली आणि देवहूती असणारी कर्दमाला दिली. आणि कर्दमाचा या ठिकाणी विस्तार सांगितलेला आहे. कर्दमाला 9 कन्या झाल्या. यांचा प्रपंच म्हणजेच परमार्थ आहे. संत महात्म्यांचा, ऋषी मुनींचा संसार म्हणा, या प्रपंच म्हणा, हेच आपल्या साधकासाठी परमार्थाचं मार्गदर्शन आहे. का तर त्यांचा संसार परमार्थासाठी असतो. त्यांचा प्रपंच हा असणारा देवासाठी असतो आणि आपला जे परमार्थ आहे हे संसारासाठी असतो. आणि म्हणून त्यांच्यात आपल्यात फरक आहे. त्यांना परमार्थ करून देव मिळतो म्हणण्यापेक्षा त्यांच्या प्रपंचामध्ये देव राबतोय आणि आपण नामस्मरण भजन करूनही देव नाराज होतो. का तर तेवढा शुद्ध भाव नाही आहे. आपलं कसं आहे महाराज, आपला अंतरात संसार आहे म्हणून अंतर तुझे पायी, म्हणून अंतर तुझे पायी, म्हणून Bye.
संसार भक्ते बलात्कार मनोनी अंतर तुझे पायी। आणि म्हणून असा या सृष्टीचा विस्तार चालू आहे। तसं कर्दम ऋषीने असणार स्वयंभू मुनीला सांगितलं होतं अगोदरच, बाबा आमचा प्रपंच जास्त दिवस नसतो, कारण मुलं बरोबरीची झाली की आम्ही असणारा आश्रमाचा त्याग करून आम्ही आमच्या असणाऱ्या तपश्चर्येला जाणार आहे। त्यावेळेला 9 कन्या झाल्या आणि शेवटी कपिल महामुनीचा अवतार झाला। बोल कपिल महाराज की जय। आणि कपिल महामुनीचा अवतार हे असणारा भगवंताचा अवतार आहे। मागील असणार कपिल महामुनीला भगवंताने वचन दिलं होतं, त्याचप्रमाणे आज त्यांच्या आश्रमामध्ये स्वतः भगवान अवतीर्ण झालेली आहेत। आणि या माध्यमातूनच पुढे असणार काही कपिल महामुनीचे बारशाचा कार्यक्रम म्हणा करण्याचं आयोजन करण्यासाठी कपिलांनी आपल्या असणाऱ्या कर्दम ऋषीने कपिल महामुनीचा नामकरण करण्याचा विधी ठेवला। त्याच्यासाठी सगळ्या ऋषी मुनींना आमंत्रित करण्यात आलेले। पुण्य पावन असणारा आश्रम आणि त्याच ठिकाणी सगळे संत संमेलन म्हणा ऋषींचं संमेलन म्हणा भरलेलं आहे। एवढ्यामध्ये त्याच असणाऱ्या बारशाच्या कार्यक्रमाला महर्षी नारदांचं आगमन झालं। नारायण नारायण नारायण
गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि त्यावेळेला महर्षी नारदांनी सांगितलं, कार्यक्रम आटोपल्यानंतर कर्दम ऋषीला सांगितलं, घर चलत असणारे जावई आलेत, तुम्ही या 9 ऋषींना असणाऱ्या तुमच्या 9 कन्या समर्पित करा. त्यामध्ये तिसरी कन्या असणारी अनुसया ही असणारी आत्रेय ऋषीला दिलेली आहे आणि तीच असणारी पुढे त्यांचा सुद्धा खूप असणारा विस्तार भागवतामध्ये सांगितला किंवा कसं कसं त्यांचं वर्णन होतं. कारण हे ऐकल्यानंतर वाचल्यानंतर मानवाने ग्रस्ताश्रमामध्ये कसं जीवन जगावं याच्यासाठी पुराणाची निर्मिती आहे. केवळ राजा परीक्षितीला शाप झाला आणि भागवताची निर्मिती झाली असं नाही आहे. कारण सर्व समाजाला आपलं हित करता यावं आणि सोप्या साधनानं करता यावं म्हणून या कथेचं, या पुराणाचं वेदव्यास भगवंताने निर्मिती केलेली आहे. त्यामध्ये भगवान दत्तात्रयाचा अवतार सांगितलेला आहे. कारण महान पतिव्रता ही अनुसया माता की देवादिकांच्या सुद्धा धर्मपत्नीला तेवढं आचार करता आला नाही असं त्यापुरतं सांगता येतं बरं का. करता आलं नाही असं नाही. एक म्हणता भले एका सहजची निंदी. जे विषय डोळ्यासमोर असतो त्याचं वर्णन करत असताना पण जे त्या आपल्या ठिकाणी सामर्थ्यवानच असत, पण जो काही अहंकार असतो, अहंकारानं कोणाला सोडलं नाहीये आणि त्यातली त्यात नवल अहंकाराची कोठी विशेष नलगे अज्ञाना पाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटे नाचवी. अर्धावट ज्ञानाला सुद्धा अहंकार जास्त असतो आणि म्हणून आपल्याला माहित आहे का देवाच्या जवळ सुद्धा राहून जय विजयाला सुद्धा अहंकार झाला होता आणि त्या अहंकारापोटी सनकाधिक संतांनी शाप दिला. तेच पुढे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप झाले. वराह अवताराची कथा आपली निघून गेली आणि आशामध्ये ब्रह्म विष्णू महेश सहज एक वेळा नारद महर्षी त्रिलोक्यामध्ये गमन करणारे आणि त्याच वेळेला नारद हे असणारे कैलासामध्ये पोहोचलेले. पार्वती मातेने आदर आतिथ्य पूजन केलं, आसनावर बसवलं आणि सहज विचारलं, नारदा आपण त्रैलोक्यामध्ये गमन करणारे आहात, माझ्यापेक्षा पतिव्रता कोणी या जगामध्ये असल असं मला वाटत नाही. त्यावेळेस सांगितलं, मला सांगता येत नाहीये, पण मृत्यू लोकामध्ये
एक अनुसया नावाची असणारी धर्मपत्नी माता आहे. माय तुझ्यापेक्षाही ती श्रेष्ठ असेल असं मला वाटतं. महाराज, दुसऱ्याचं वर्णन ऐका वाटत नाहीये. पार्वती मातेला वाईट वाटलं की माझ्यापेक्षा पतिव्रता आणि साध्या आश्रमात. तिथून ब्रह्मदेवाकडे गेले. तिथून असणार वैकुंठामध्ये गेले. सगळ्यांचा समाचार घेतला. तिघीनाही असणार वाटलं नाही. तिघीने आपल्या मालकाला सांगितलं, जी अनुसया आहे, आत्रीची पत्नी आहे, तिचं सत्वहरण करा, कारण ती महान पतिव्रता आहे ना. त्यावेळेस तिघांनी सांगितलं की भक्ताचं सत्वहरण करणं आमच्या हातात नाही आहे, कारण ते भाविक आहे आणि भाविकाचं एवढं बळ आहे, होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. कारण भक्ताने जे आम्हाला अवतार घ्यायचा आहे, जे रूप धारण करायचंय, ते सांगितल्यानंतर आम्हाला तसं व्हावं लागतं. आणि म्हणून तुम्ही आम्हाला धाडून आमचीही फजिती करू नका आणि तुमचीही करून घेऊ नका. त्याच वेळेला हट्ट आहे महाराज, बाल हट्ट, राज हट्ट आणि स्त्री हट्ट. हे तीन हट्ट मोठे कठीण आहेत. महाराज आले, अतिथीचा वेश धारण केलेला आहे आणि अनुसया मातेच्या दारामध्ये भीक मागितली आहे. देव ब्रह्मा तो विष्णू महेश, हाती वेश, अनुसयेचे अंगणी मागती भीक. देव ब्रह्म विष्णू अतिथीचा वेश धारण केलेला आहे आणि भीक मागितली. माय कोऱ्यान्न भिक्षा. महाराज त्यावेळेला आत्रेय ऋषी स्नानाला गेले होते. पती गेले स्नानाला, पण सांगितलं आम्ही परत जाणार, त्यावेळेला तुम्हाला दोष लागणार, सत्वहरण होणार. एवढ्यामध्ये महाराज भिक्षा ज्या वेळेला मातेनं, अनुसया मातेनं आणली, त्यावेळेस त्याने सांगितलं असे नाहीये, नग्न होऊन याच घडीला देही आम्हा भोजन भिक्षा. नग्न होऊन भिक्षा जेवणाची पाहिजे. विचार केला, पती घरी नाही आहे, अतिथी दारात आहे, हट्ट घेतलेला आहे. आणि मग त्याच वेळेला अनुसया मातेने प्रतिज्ञा केली, आज परत तीळ मात्र सुद्धा माझ्या पतिव्रता सेवेमध्ये, पतीच्या सेवेमध्ये अंतर पडलं नसेल. मी जर खरी पतिव्रता असेल तर हे तिन्ही अतिथी याच वेळेला माझ्या लेकरासारखे होतील. महाराज असं म्हणून ऐसे मनोनी सिंपिले उदक, बाळ झाले तिघे दैवत, अनुसयेच्या अंगणी उभे राहून मागती भीक. महाराज तिन्ही देव बाळ झाले. एवढे भावार्थाचे बळ देव पोटी झाला बाळ. एवढं भावाचं बळ झालं. म्हणून धरा बळकट भाव तुम्हापाशी आहे. आणि त्याच वेळेला तिन्ही देव बाळ झाले. आत्रे ऋषी स्नानावरून परत आले, सांगितलं, दाखवलं
तिघासाठी पाळणा बांधल्याचा उल्लेख आहे. पाळण्यामध्ये तिन्ही बाळ घालून आई माता अनुसया झोका देऊ लागलेली आहे. आणि पुन्हा नारदाने हे समाचार पाहिला. पुन्हा परत ब्रह्मलोकात गेले, सत्य लोकात गेले, कैलास पर्वतावर गेले, वैकुंठ धाम सगळं पाहिलं. आणि त्यांच्या असणाऱ्या धर्मपत्नीला सांगितलं, लय दिवस झाले मालक दिसत नाही. हो नारदा म्हणले, तुमच्या सांगण्यावरून त्या असणाऱ्या अनुसयेचा मी सत्वहरण करण्याकरता पाठवलं. त्यावेळेस देवऋषी नारदांनी सांगितलं, मग अजून परत आले नाहीत का? नाही ना म्हणले नारदा. म्हणले जायला यायला लांब आहे आणि जाता जाता सांगितलं येण्याची शक्यता कमी आहे. काय झालं नारदा? म्हणजे तुम्ही जाऊन बघा सांगण्यापेक्षा. आणि त्या वेळेला या तिन्ही असणाऱ्या माता अनुसय मातेकडे आलं. आणि आल्यानंतर त्यांनी सांगितलं, आमचे पती आम्हाला द्या. त्यांनी सांगितलं, तुमचे पती मी कशाला धरून ठेवू? माझा पती मला सेवेसाठी आहे. आणि मग सांगितलं, तुमचे पती त्या पाळण्यामध्ये आहेत, घेऊन जा. पण प्रश्न, तिघी लगबगीनं पाळण्याजवळ गेले, पण बाळ तिन्ही सारखेच होते. सांगा, देवाच्या पत्न्या देवाजवळ आहे, पण स्वतःचा देव ओळखता येत नाहीये. आणि बराच वेळ पाहिलं, पण तिघी हात लावायला तयार नाहीयेत महाराज. कारण त्यांना असं वाटत होतं, बाळ म्हणून जर उचललं, जर लक्ष्मीकडे महादेवाचं जर स्वरूप गेलं तर अपमान होईल. आणि म्हणून तिघीनही हात लावला नाही. शेवटी अनुसये मातेची शरणागती केली. माय, आम्हाला देव ओळखत नाहीये. मग देव ओळखून घ्यायचा, त्याच्यासाठी नाथ बाबांनी वर्णन केलं. देव तुम्हाला पाहिजे ना, तर धरावे संताचे ते पाय. हरे भक्ते से वो पाय, हरि भक्ति से वो पाय, हरे भक्ति से वो पाय, हरे भक्ति से वो पाय. धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय. गोपाल कृष्ण भगवान की जय. महाराज, तिघांचे असणारे बाळ तीन दैवत देव झालेले अनुसय मातेने ओळखून ज्याची त्याला दिले. पण ज्या पाळण्यामध्ये घालून झोका दिला होता, त्या पाळण्याला आता तुम्ही धोका देऊ नका. माझ्या उदरी तुम्हाला जन्म घ्यावा लागेल. आणि त्याच वेळेला तिने देव असणारे या आत्रेय ऋषी आणि असणाऱ्या अनुसयेच्या पोटी अवतार कार्याला आले. बोल दत्तात्रेय भगवान
आणि असा हा असणारा दत्तात्रय भगवंताचा अवतार झाला आणि पुढे असणार प्रश्न राजा परीक्षितीने विचारला भगवान शुकदेवांना. तोच प्रश्न विचारला विदुर काकांनी मैत्रेयाला, तोच प्रश्न विचारला शौनकादिक ऋषींनी सूत महाराजांना. आणि त्याचं कथन असणार शुकदेव सांगतात राजा परीक्षितीचा प्रश्न आहे की भगवंत महादेवाचं आणि दक्षाचा वैर होण्याचं कारण मी ऐकलंय म्हणले आणि ते तुम्ही मला थोडी कथा सांगावी ही ऐकण्याची इच्छा आहे. आणि त्यावेळेला शुकाचार्य भगवान सांगतात मैत्रेय ऋषी विदुर काकाला सांगतात की एक वेळेला दक्ष प्रजापतीने यज्ञाचा आरंभ केलेला आहे. हजारो वर्षाचा यज्ञ आहे आणि त्याच्यामध्ये सभा ब्रह्मादिकांची आहे, सभा ऋषी मुनींची आहे, सगळे बसलेले आणि दक्ष प्रजापती दक्षांचा असणार त्या ठिकाणी आगमन झालेले आणि आगमन झाल्यानंतर सगळे उठून उभे राहिले. फक्त दोघ जण त्या सभेमध्ये उठून उभे राहिले नाहीत. एक असणारे ब्रह्मदेव आणि दुसरे असणारे महादेव. कारण महादेव हे सदा समाधीस्थ, त्यांना कोणाशी देणं घेणं नाहीये. पण दक्ष प्रजापतीने सगळ्याकडे पाहिलं की सगळे उठून उभे राहिले. ब्रह्मदेवाला असणारा सन्मान केला, दर्शन घेतलं, कारण ते पिता आहे, ते नाही उठले हरकत नाही. पण हे का उठला नाही त्याचा राग आला आणि त्यांच्या राहण्याचं एवढं त्यांनी त्यांच्या मुखाने वर्णन केलं की हे कशी स्मशानात राहणार आहे, गळ्यामध्ये माणसाच्या मुंडक्याच्या माळा घालतात, अंगाला राख फासतात, गज चर्म व्याघ्रांबर, गळ्यात साप आहे, चर्म गुंडाळलेलं आहे आणि स्मशानात राहतात. गज चर्मधारी स्मशानी राहिला, संगे भूत मेळा विराजित, संगे भूत मेळा विराजित, संगे भूत मेळा विराजित. त्यांना काय सभेची माहिती आहे आणि असं म्हणून त्यांनी असणार सभेचा त्याग केला आणि नंतर त्याच असणाऱ्या दक्षाने भगवान शंकराचा पदोपदी अपमान करायचा ठरवलं. कारण देवामध्ये देव हे असणारे महादेव श्रेष्ठ आहेत, पण ते असणार त्या
दक्षाला कळालेलं नाहीये आणि म्हणून हे असणार जे वर्णन केलेले निंदा केलेली आहे ती त्यांच्या वाहनाला नंदिकेश्वराला असणारी ऐका वाटली नाही आणि म्हणून नंदिकेश्वराने सुद्धा शाप दिलेला आहे. पुढे असणार त्याच यज्ञाकरता सगळ्यांना आमंत्रित करण्यात आलेले पण महादेवाचा जाणून अपमान करण्यासाठी भगवान शंकराला आमंत्रण नाही. भगवान शंकराबरोबर आपल्या असणाऱ्या सतीला सुद्धा आमंत्रण दिलं नाही. बाकी सगळ्या आलेले नाते गोते इष्ट मित्र स्वजन सखे आणि त्या कैलास पर्वतावरून कोणी परत चाललेले कोणी यज्ञाकडे चाललेले. माता सतीनं पाहिलं आणि विचारलं कुठं निघाला. तुमच्या माहेरी यज्ञ आहे ना, तुमच्या वडिलाच्या घरी यज्ञ आहे ना, त्यासाठी आम्ही चाललो, तुम्ही कसं काय नाही गेला. आणि मग एक दिवस माता सतीने भगवान शंकराची प्रार्थना केली, विनंती केली, भगवान तुमच्या सासऱ्याच्या घरी मोठा यज्ञ आहे आणि आपण जायला पाहिजे. त्यावेळेस काय होणार आहे हे ज्ञानी होते. भगवान शंकर भविष्य जाणणारे होते. ते काहीही बोलले नाही. बोलण्याकडे लक्ष न दिल्यासारखं केलं. पण माता सतीचा मात्र खूपच आग्रह असणारा आणि मग एक दिवस सांगितलं तुम्हाला नसलं यायचं तर नका येऊ पण मला तरी जाऊ द्या. सती आपल्याला आमंत्रण आलेलं नाहीये. त्यावेळेस माता सतीने सांगितलं भगवान आपण जाणते आहात देवाचं दर्शन जर करायचं असेल तर आमंत्रणाची गरज नाहीये. माहेरी जायचं असेल तर आमंत्रणाची गरज नाहीये, स्वातंत्र्य. आणि तिसरी गोष्ट संत समागम ज्या ठिकाणी चाललेला असेल कथा कीर्तन श्रवण करण्याचा लाभ जिथे मिळत असेल तिथे सुद्धा आमंत्रणाची गरज नाहीये. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे संत चरण भावे रिघावया. शेवटी सतीचा आग्रह आहे. त्यावेळेस भगवान शंकरानं सांगितलं पाठवलं तरीही परत नाही येणार आणि स्त्री हट्ट स्त्री स्वभाव आहे इथंही तसं होण्याची शक्यता आहे. म्हणून जा तुला जायचंय का पण जात असताना मात्र तुझी एकही वस्तू माझ्या जवळ ठेवू नकोस. का ठेवायची नाही त्याच्या पाठीमागे मोठा अर्थ आहे की एखादी वस्तू पाहून मला तुझं स्मरण होईल आणि माझ्या चिंतनामध्ये व्यत्यय येईल. पण त्याचा विपरीत अर्थ असा झालाय की माणसं मेली की त्याचं घरात काय ठेवली पण का ठेवली. फक्त फाटके गोधडे पैसे तर काढून घेतात ना. आपण नाही म्हणत संत वचन आहे बांधूनही देते काळाचे हाती पूजने घेते काढोनिया काढोनिया पूजने घेते काढोनिया काढोनिया पूजने घेते
महाराज, याचा अर्थ ती वस्तू पाहून आम्हाला मागील स्मरण होत आहे आणि म्हणून वस्तू घरात ठेवायची नाहीये, पण निकामाचं फेकून द्यायचं. मेल्यानंतरही सह्या घेऊन 7-12 आपल्या नावावर जमीन करून घ्यायची. ती जमती, गोदलच कसं जमत नाही दादा. कारण म्हाताऱ्यावर प्रेम नव्हतं तर वस्तूवर प्रेम कुठून येईल बरं? मेल्यावर म्हातारा वृद्धाश्रमातून आणण्यात चाललंय, त्याच्या वस्तूत नाहीत आपल्या घरात, तर स्मरण होईल कुठून? पण त्या असणाऱ्या भगवान शंकराने सांगितलेलं आहे, तू वस्तू घेऊन जा आणि त्याच वेळेला सती माते बरोबर काही आपले गण दिलेले. नंदिकेश्वराला सांगितलं जा, तू बरोबर असणं गरजेचं आहे. आणि त्याच वेळेला मंडपामध्ये आगमन झालं. पण महाराज, दक्षाने अगोदरच सांगितलं होतं त्यांना त्या जोगड्याला आपल्याकडे असणार आमंत्रण नाही, पण कदाचित तो निलाजराय आल्याशिवाय राहणार नाही आहे. कारण खरे भक्त असणारे भगवान शंकर होते आणि भगवान शंकराला माहित होतं देव प्राप्ती जर करून घ्यायची तर या काही गोष्टी आलेल्या येतात. म्हणून लाज, भय, दुराविलामा, ही लाज भगवान शंकराला नव्हती अशी नाही, परमार्थात नाही आहे. आणि आम्हाला फक्त परमार्थात लाज वाटतीये. लाज तेवढी नारायणी, वाकडी वाणी पोराबे. महाराज सांगतात भजनात टाळ्या वाजवायच्या, भजनामध्ये नाचायचं, भजनात उड्या मारायच्या, तर आम्हाला लाज वाटतीये. आणि याच लाजेने परमार्थामध्ये आम्हाला प्रवेश करू दिलेला नाहीये. तुकाराम महाराज सांगतात, मोडिले रांडेने सुपंत मार्ग, चालविले जनयम पंथी. म्हणून लाज, भय, चिंता हे आमच्याकडे देवा तू ठेवू नकोस. मान सुद्धा नकोय, मान सुद्धा अपमानालाच कारण आहे. म्हणून कथे इच्छी मान, दावोनिया थोरपण. महाराज सांगतात मान अपमान गुंडोनी ठेवा, हे आपल्याकडे ठेवू नका, त्याच्याशिवाय परमार्थ साध्य होणार नाहीये. म्हणून असे भगवान शंकर नामस्मरण करण्यासाठी कोणालाही लाजत नव्हते. आणि त्यावेळेला प्रवेश असणारा मंडपामध्ये झाला. आनंदाने असणारे ब्राह्मण स्वाहाकार करू लागले, सगळे आपापल्या ठिकाणी बसलेले. दक्ष प्रजापतीचं लक्ष गेलं, सती आलेली आहे महाराज. पण पाहून नाही पाहिल्यासारखं केलं, निघून गेले.
सतीला अपमान आणि आपल्या पतीच्या बोलण्याची आठवण झालेली आहे की मालक म्हणू लागले, पतिराज म्हणू लागले, तू जाऊ नको, आपल्याला आमंत्रण नाहीये, पण चला, माझी आई आहे, माझ्या बहिणी आहेत. आणि शेवटी महाराज आईनं कसं तरी जे काही माहेरात आल्यानंतर करतात ते केलेलं आहे, पण बापाच्या अपमानाने मात्र अंतकरण होरपळून गेलेलं आहे. आणि तेवढ्यामध्ये अनेक शब्दाने दक्ष बोलू लागलेले आहे. त्याच वेळेला मात्र राग अनावर झालेला आहे. मी माझ्या देवाची निंदा ज्या देहाने ऐकलेली आहे तो देह सुद्धा विटाळलेला आहे. म्हणून विटाळलेला देह ठेवायचा नाही. लगेच आपला योग अग्नी प्रगट केलेला आहे आणि योग अग्नी प्रगट करून देह बाजूला केला आणि या स्थूल देहाने यज्ञामध्ये उडी मारली. दादा उडी मारल्या बरोबर महाराज स्वाहाकार करणारे घाबरलेले आणि इकडे असणार कैलास पर्वतावर लगेच बातमी कळाली. भगवान शंकराला राग आला. भगवान शंकराने आपले एक जट उपटली. जट जमिनीवर आदळली. त्यामधून वीरभद्र नावाचा वीर तयार झाला. त्याला सांगितलं जा दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करून टाक. महाराज आल्याबरोबर सगळे ते भूतगण भगवान शंकराचे गण वीरभद्रा बरोबर आले. यज्ञाचा विध्वंस करून टाकलेला आहे आणि त्याच क्षणी दक्षाचा सुद्धा वध केला, शिरच्छेद केला. यज्ञ जाग्यावर थांबला. कोणीही तिथं थांबायला राहील शिल्लक नाही. सगळे भीतीपोटी पळून गेले. शेवटी देवांनी सांगितलं भगवान यज्ञ पूर्ती झाली पाहिजे. ब्रह्मादिक देवांनी असणारा भगवान असणाऱ्या शंकराची विनंती केली, शरणागती केली आणि शांत केलं. भगवान तुम्ही शांत झाल्याशिवाय दक्षाच्या यज्ञाची परिपूर्ती होणार नाही, पूर्ण आहुती होणार नाहीये. त्याच वेळेला भगवान शंकर तिथं आले. भगवान शंकराने सांत्वन केलं. पूर्वावस्था तयार झाली आणि जो दक्षाला शाप होता असंही सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही जा आणि जो पहिला प्राणी भेटल त्याचं शिराना दक्षाला बसवा. आणि काही शापामुळे की ज्या मुखाने भगवान शंकराची असणारी निंदा घडलेली आहे त्या तो दक्षाला अति उतावीळ तमोगुणी असणार शिर बसवल्या जाईल. म्हणून सगळ्यात तमोगुणी पशु असणारा बकरा आहे आणि त्या बकऱ्याचं शिर म्हणा तोंड म्हणा दक्षाला बसविण्यात आलं. यज्ञाची परिपूर्तता झाली. सगळे आपापल्या ठिकाणी निघून गेले. आपले किती वाजले? आणि मग आपल्याला 11ला संपवायचं. हरे गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि मग दक्षाच्या असणारी यज्ञाची पूर्णपूर्तता झाली. आपल्याला अर्धाच तास बाकी आहे. त्याच्यामध्ये आता आपण थोडस ध्रुवाचं चरित्र पाहू. ध्रुव असणारा
उत्तानपाद नावाच्या राजाचा मुलगा, सगळ्याला माहित आहे, कथा भाग आपण दररोजच ऐकतोय. आणि त्याला असणारी एक सुनीती आणि दुसरी सुरुची. आता उत्तानपाद म्हणजे कोण? उत्तानपाद जे उलटा जन्माला येतो तो उत्तानपाद. ज्याचं डोकं खालील पाय वर आहे. मग आपलं कसं आहे? आपल्या आईला विचारा, आपण जन्माला येताना कसे आलो? तेच दुसरी गोष्ट आहे, आपल्याला बायका किती आहे? कारण 2 बायका जर प्रत्येकाला नसत्या तर तुकोबरायचं वचन आहे, एका पुरुषा 2 नारी आणि पाप वसे त्याचे घरी. अशी ही एक बायको आहे. वासना बायको शेजारीन तिने वाढविला सीन. ह्या वासनेमुळे आपल्याला सगळ्याला सीन व्हायला लागलेला आहे. चला आता असणारा नीतीपासून जन्माला आला तो ध्रुव. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि रुचीपासून जन्माला आलं ते उत्तम आहे ना. रुची ही उत्तमावर आहे. आणि म्हणून एक दिवस ध्रुव आणि उत्तम जवळ जवळ खेळू लागले. कारण सुनीती ही राजाला आवडत नव्हती. कारण नीती कोणालाच आवडत नाही ना. कारण माणूस कधी नीतीभ्रष्ट होते ज्या वेळेस लोभ समोर उभा राहते ना. रुची कधी कधी माफी मागून बोलतो, दूरदर्शन आहे. काही माणसं रुची पोटी आपल्या गळ्यात माळ हे बी विसरते आणि धाब्याकडे वाटचाल करते. पंक्तीत जेवायला नव्हतो म्हणजे प्रसाद होता पण भात शिजला नव्हता. इथलं फ्राय चांगला आहे, मग डाळ फ्राय असन की शेवगा असन. ते मागे इडोळीकर मंडळी बसले, ते म्हणते महाराजाला काय माहित आहे, महाराज तुमचा पाहुणाच आहे ना, तुम्ही पाटील आहेत मी पाटील आहे. आणि मग पाटलाला असल्या चवी माहीत नसल्या पाटलाने कमीलच काय. बर ह्या जर चवी आपल्याला माहित नसत्या तर खरं सांगा आपल्या 7 बारा कशात जिराल्यात? हाय का आपल्या आजोबाला होती तेवढी जमीन आपल्याला आहे ना. कशात गेलं मग लय दान केलं का तीर्थक्षेत्रात सगळं अवगुणातच गेलं. ह्या रुचीपायी सगळं गेलंय. आणि तेच उत्तानपाद आपण कधीतरी विचार करा. भागवतकार गेले ग्रंथ फाटले. चला आणि मग दोघं भाऊ खेळत असताना उत्तम असणारा उत्तानपाद नावाच्या राजाच्या म्हणजे आपल्या वडिलांच्या मांडीवर जाऊन बसला. लेकरू आहे. आता एक लेकरू बसलं की दुसरंही लेकरू. लेकराला काय कळतं महाराज, निरापराध लेकरू आहे. म्हणून तर महाराज लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत यत्ने तोर तया अंकुशाचे मार जया अंगी मोठेपण तया यातना कठीण लहानपण देगा देवा. तुम्ही पहा पंक्तीला जर बसलं आपण आपल्याला स्वतःला मोठं समजतोय. आपल्याला जर म्हणलं कोणी जरासं पलीकडे सरकणं ते म्हणते तू खाणं तू बघून घे मला का भेटाना का उठून जाते. पण वाढलेल्या ताटावून एखाद्या लेकराला म्हणलं ना बाळा तू इकून ना इकून बस, 4 जाग्या उठू देते, 4 जाग्यावर बसतय ना हसत आहे का. तर मान अपमान त्याच्याकडे नाहीये.
आणि म्हणून हे मान अपमान अहंकार व्याघ्र गांजितो मजला, आणि म्हणून ते लेकरू गेलं बसलं, पण त्याच्या आईला देखवलं नाही. सापत्न्य दोष आहे दादा. नाग आणि मुंगूस एका जाग्यावर पाहायला मिळतील, असे बरेच ऋषींचे आश्रम आपल्याला भागवत कथेमध्ये पाहायला मिळतात. गाय आणि वाघ एका झाडाखाली बसतात, पण सावत्र आई आणि सावतीचा मुलगा मात्र एक ठिकाणी आलेला आपल्याला कुठंच पाहायला मिळत नाही. सापत्न दोष वैराती कठीण आहे. नवनाथ ग्रंथ आपण ऐकला असेल, वाचला असेल. हेच प्रसंग त्याच्यात सुद्धा आहे की जे पुढे चौरंगीनाथ तयार झाले, ज्यांचे हात पाय तोडून टाकले, सावत्र आईच्या द्वेषामुळेच घडलं ना दादा ही घटना. तसंच इथं सुद्धा आहे. सावत्र आईनं ध्रुवाचा द्वेष केला, बापाच्या मांडीवरून फार दिसी वर्णन सांगितलं. बाळा, तू एका दरिद्री आईच्या पोटी जन्माला आलेला आहेस. बापाच्या मांडीवर जर बसायचं असेल तर या सुरुचीच्या पोटी जन्म घे, तुला बापाची मांडी मिळेल. आधी का लहान लेकरे काय कळतं, गेलं आईकडे रडण्यासाठी. रडत रडत आईकडे गेलं. कोणाला सांगणार, कोण ऐकत आहे. पण जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे. समाजामध्ये सगळ्या गोष्टीत सगळं आहे. आपल्यात एक म्हण आहे, आप भला तो जग भला, नाही तो परदेश जाना. कोणी नाही आपल्यासारखं, आपल्यासाठी कोणी नाही आहे. आईला सांगितलं, दुःख आहे, मी असणार बाबाच्या मांडीवरती बसलो होतो, पण माझ्या आईने भर सभेमध्ये मला मांडीवरून ओढलं. काय आई, माझा बापाच्या मांडीवर बाबाच्या मांडीवर बसण्याचा अधिकार नाही. आईचं अंतःकरण भरून आलं, कंठ दाटून आला. लेकराचं दुःख कमी करण्या एवढा आईकडे अधिकार नव्हता. आई पराधीन होती, राजाची नावडती होती. सांगितलं, बाळ, अरे आपल्याला एक वेळचं अन्न सुद्धा त्या राजाकडून मिळतं, तुझ्या वडिलांकडून मिळतं. तुला बापाच्या मांडीवर कसं बसता येईल, आपण नावडते आहोत. सांत्वन केलं ध्रुवाचं, पण ध्रुव सांगतो, आई सांग, मला बाबाच्या मांडीवर बसायचंय. त्याच्यासाठी चालता चालता मी माझ्या आईचं ऐकलंय. आई म्हणली, वनात जा, तपश्चर्या कर आणि देवाला मागून घे बाबाची मांडी. त्यावेळेला आईने सांगितलं, बाळ वय लहान आहे, वनात जाणं साधं नाही. आमचं लेकरू शेतात जाऊ लागलं तर सांगतात, बाळा नको नको, अरे ऊन पडलेलं आहे, काटे कुठे असतात. बापाचं एवढं बापानं कमीवलंय की 3 पिढ्या बसून खाल्लं तरी सरायचं नाही. उन्हात जाऊ नको. आणि एवढी संपत्ती कळाल्यानंतर रानात न जाणार पोरग धाब्यावर जाते बर का. एवढीच विनंती, कितीही कमवा, पण आपल्या जवळची कमाई लेकराला कधी दाखवू नका. अरे बाळा, आपण सामान्य परिस्थितीतले वागा, आपण करून खाणारे माणसं. अरे कष्ट करावे, घाम आल्यावर, कडकडून भूक लागल्यावर जी भाकरीला चव लागती ना दादा, ते खाऊन खाऊन करपट ढेकर येणाऱ्याला नाही लागत ती चव. त्याच्यासाठी अगोदर काम करा, कामातून दाम कमवा आणि त्या घामाच्या दामाची भाकरी दुसऱ्याला अर्धी देऊन आपण खा. निश्चित जीवन सुखरूप आनंदमय झाल्याशिवाय राहणार नाही. पण कुत्र्याच्या जातीचे दुसऱ्याची भाकरी ओढून खातात दादा, त्याच्यासारखं दुःख जगात कोणतं नाही. पहा तुम्ही,
इथं आपण पाहिलं ना गंगेवर, हातच्या काकणाला आरसा कशाला? इथली भाकर टाकली तिकडे फेकली की पळू लागलं का नाही कोण? माकडायला सुद्धा खाऊ देणं गेले कुत्रे. तस शेजाऱ्याचं ढेल निघाल्यावर किती तळमळ वाटते बरं आपल्या मनात. ते ढेल जर नाही भेटलं तर दुपारा चूल नाही का पेटायची? अरे त्याच्या लेकरा बाळाच्या तोंडातलं काढून आणि 10 रुपये 20 रुपये शेकडीने देऊन आपल्या कार्टी मोठं केल्या म्हणजे लई डोली बांधणार होय? असं अजिबात नाही. धन कमवा, पण कसं कमवा? जोडोनी आदाना उत्तम व्यवहार, जोडोनी आदाना उत्तम व्यवहार, उदास विचारी उदास विचारी जोडोनी आदाना गोपाल कृष्ण भगवान की जय. आईनं सांगितलं बाळ वनात जायचंय, जाऊ नको, पण सांगितलं आई मला आईनं सांगितलं. ध्रुव बाळ वनात जाण्यासाठी निघाला. एवढ्यामध्ये महर्षी नारदांची भेट झालेली आहे. नारायणा 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि नारदाने सांगितलं बाळा हिंसक प्राणी आहे, तू लहान आहेस, तुझं वय खेळायचं याचं, तू वनामध्ये जाऊ नकोस. पण नारदाला सांगितलं महाराज एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. माझ्यावर एवढा उपकार करा, मला देव कशाने भेटेल? पुसावेसी हेची वाटे, जे जे भेटे तयासी. देव कृपा करील मज, काय लाज राखील. कोणे गावी आहे सांगा विठ्ठल, जरी
लागत से पाया. महाराज तुम्हाला पाया पडून सांगतो, मला देव कसा भेटल हे सांगा, घराकडे जाण्याचं सांगू नका. त्यावेळेला महर्षी नारदांनी उपदेश केला, मार्गदर्शन केलं. ध्रुव बाळ वनामध्ये गेलेला आहे. खरतर ध्रुवाची तपश्चर्या आहे. 6 महिने तपश्चर्या केली. देव प्रसन्न झाला आणि भगवान समोर उभे राहिले, पण बोलता येईना. दादा कंठ दाटून आलेला आहे. तेजस्वी मूर्ती पाहून असणारा आनंद झाला. आणि त्यावेळेला कपोल नावाचा शंख भगवंताने ध्रुव बाळाच्या गालाला लावला. तो बोलू लागला वेदाची मते मौलीने ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन केलं. नंतर तो वेदासारखा टाप 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 बोलू लागला. आणि नंतर त्याचा कार्यभाग पूर्ण केला. बापाची मांडी मागितली. अरे बाळा मांडी काय मागून बसला. या भूतलावर याने 36,000 वर्ष राज्य केलेलं आहे. त्या ध्रुवाचं 36,000 वर्ष राज्य झालं. आणि नंतर आढळपदी बाळ बैसविला ध्रुव, त्याला आढळ पद दिलेलं आहे. इथपर्यंत आपला कथा भाग आलेला आहे. आणि पुढे आपल्यालाही थोडक्यात पुढेही बहुत करणे आहेत. त्याच्यासाठी आपली कथा आपल्याला इथेच थांबवावी लागणार आहे. म्हणून आजच्या कथेला याच ठिकाणी विश्रांती. झालेली कथा तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरणी, भगवान शुकाचार्यांच्या चरणी समर्पित करू आणि सेवेला याच ठिकाणी विश्रांती. चहा झाला, इंट्रोल करा. गोपाल कृष्ण भगवान की जय. गाव